राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। महाडिक आणि सतेज पाटलांच्या गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। कोजेंचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय। महाडिक समर्थकांनी सतेज पाटलांना डिवचलंय, तर सतेज पाटलांच्या गटाकडून देखील अशीच बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय, राजाराम कारखान्याची ही वार्षिक सर्वसाधारण सभा, तर महाडिक समर्थकांकडून देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सतेज पाटील समर्थकांकडून बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। राजाराम शाहू कारखान्याची वार्षिक 40वी सभा आहे। बोर्ड बाहेर येताना लागलेत बंटी पाटील विरुद्ध महाडिक। आपल्याबरोबर महाडिक साहेब, काय सांगाल साहेब? तुमच्यावर आरोप मोठे केलेत, मोठे बोर्ड लावलेत, त्याला प्रत्युत्तरही तुम्ही दिलेलं आहे। निश्चितपणे या कारखान्याला हा कारखाना खाजगीकरणातून सहकारी झाला आहे आणि सहकार करत असताना त्याच्या जर डेव्हलपमेंट करत असताना जर प्रगती बघवत नसेल तर असे खोटे बिनबुडाचे आरोप केले जातील। तेही सहकार चालवतात, त्यांनी त्यांच्या कारखान्याचा खुलासा ज्या पद्धतीनं राजाराम कारखाना लोकशाही पद्धतीनं जाहीरपणे सांगतो, तेवढी हिंमत बंटी पाटील यांच्या समर्थकांना, बंटी पाटलांना विचारायची नाही। आणि ज्या DY पाटील कारखान्याचे चेअरमन बंटी पाटील त्यांचं नेतृत्व करतात, त्यांना त्यांनी विचारावं की या कारखाना डेव्हलपमेंट करत असताना बाबा कर्ज स्वरूपात रक्कम घ्यावी लागते की नाही, किती वर्षात परतफेड करतो, हे सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत। त्यामुळं हे बालिशपणाचे आरोप आहेत। या राजाराम कारखान्याच्या प्रगतीला विरोध करणं आणि कारखान्याची प्रगती न होऊन देणं ही त्यांची भूमिका आहे। कॅमेरामॅन सुमित सर, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर।